नारायणगाव येथील कोल्हेमळा शिवारातील पीरवस्ती शिवारात तनिष नवनाथ परदेशी या 16 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबू पाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. येथे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणीही केली होती. वन विभागाने अर्ध्या तासातच तेथे पिंजरा लावला. त्यात सावध म्हणून कोंबडी ठेवण्यात आली होती. मात्र 4च दिवसात ती कोंबडी बिबट्याने फस्त केली आणि पिंजऱ्याभोवती फिरू लागला. मात्र पिंजऱ्यात अडकला नाही. आज बुधवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. दरम्यान बिबट्याने हल्ला केल्यानंतर तनिष नवनाथ परदेशी हा इतका घाबरला होता की आपल्याला येथे राहायचं नाही, आपण दुसरीकडे राहायला जाऊ, असं आई वडिलांना सातत्याने सांगत होता. कोल्हेमळा शिवारात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मानवावर हल्ला करणारे बिबट्यांना गोळ्या घाला, ठार करा अशी मागणी या शिवारात होत आहे.